म्हणजे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची. आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ. व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय. पुण्यातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ चित्रकार व शिल्पकार महेंद्र साहेबराव वाघमारे यांच्या चित्रशिल्प कलाकृतीचे स्वयंभू या शीर्षाचे दुसरे एकल चित्र शिल्प प्रदर्शन पुण्यात 7 जून 2026 ते 9 जून 2026 पर्यंत बालगंधर्व कलादालन येथे सकाळी 11:30 ते रात्री 7:30 वाजेपर्यंत विनामूल्य आयोजित करण्यात आले आहे. या स्वयंभू एकल चित्र शिल्पाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोहिनूर ग्रुपचे व खडकी शिक्षण संस्थेचे कृष्णकुमार गोयल, पुणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका नंदिनी सिद्धार्थ धेंडे, पुणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर प्रकाश मंत्री हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सुप्रसिद्ध ज्येष्ठ चित्रकार व शिल्पकार महेंद्र वाघमारे, श्रीजित वाघमारे, कुशल वाघमारे उपस्थित होते. या प्रदर्शनास प्रसिद्ध चित्रकार मुरली लाहोटी व प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर यांनी सदिच्छा भेट दिली. या प्रदर्शनास रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर भेट देणार आहेत. या प्रदर्शनास चित्र व शिल्पप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. हे प्रदर्शन 7 जून ते 9 जून 2026 दरम्यान सकाळी 11:30 ते सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे. या प्रदर्शनास अवश्य पुणेकर नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन संयोजकाकडून करण्यात आले आहे. ओके, रोल आहे सर. ओके, डॉक्टर साहेब, आज जी प्रदर्शनी तुम्ही बघितली गौतम बुद्धांचे, माया यांचे फोटोंचे, तर काय तुमची प्रतिक्रिया याच्यावर? आपला परिचय. आपल्या आंबेडकर चळवळीमधील व ज्यांच्या अंगी अगदी लहानपणापासून कलागुणांचा संचार होता आणि त्यांनी तो बाहेर आणून संपूर्ण जगामध्ये कलेचा जो काही त्यांच्या मनामधला आविष्कार आहे तो इथे प्रदर्शनीच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी प्रदर्शित केलेला आहे. MS वाघमारे हे आमचे, मी गाववाले म्हणेल, चळवळीवाले, मानवतावादी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यामध्ये जे क्रिएटिव्ह आर्ट आहे, काल्पनिक शक्तीला मूर्त रूप देण्याचं त्यांच्यामध्ये जे काही गुण आहे तो या ठिकाणी आपण पाहतो संपूर्ण ह्या प्रदर्शनीमधून आपल्याला दिसतोय. अगदी फाईन आर्ट पासून जे आत्ताचं आहे तर पुराणकालीन जे काही बौद्ध इतिहास आहे किंवा ह्या भारताच्या मातीत जन्मलेला जो इतिहास आहे, जो त्यांनी नुसते कल्पनेतनं नाही तर त्यांनी वाचन करून, पाहून, जाऊन तिथे ते सगळं अनुभवला, तो एकाच आपल्या चित्रकलेमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पाठीमागे तिरुपती बालाजीचं जे आत्ता प्रचलित मंदिर आहे त्याचा मूळ इतिहास हा त्यांनी या ठिकाणी उजागर केलेला आहे. त्याच्यामध्ये तिरुपती जे महाथेरू, जे सर्व थेरोपती होते, त्यांचे थेरोपतीचे जे सर्वात उच्च पदावर असलेले जे व्यक्तिमत्व आहे ते थेरो म्हणजे तिरुपती. तर तिरुपती बालाजी मधले हे भगवान गौतम बुद्धाचंच रूप आहे ते. आणि ते का भगवान गौतम बुद्धाचं रूप जे आहे त्यालाही त्यांनी लॉजिकल आन्सरिंग विथ ऑल एव्हिडन्सेस हे त्यांनी या ठिकाणी आता दाखवलेलं आहे. तिरुमाला पर्वत, नंतर थेरोपतीचं ते रूप, त्याच्यामध्ये गौतम बुद्धांमध्ये जी शक्ती जागृत झालेली होती, त्यांना जे ज्ञानप्राप्ती झाली होती, ती ज्ञानप्राप्ती जी आहे ती कशी होते ते देखील या ठिकाणी 7 कलर्स अँड ऑरा अराउंड द बॉडी. आता ऑरा अराउंड द बॉडी हे सायंटिफिकली पण प्रूव्हन झालेलं आहे. म्हणजे आपण पाहतो की मॉडर्न ट्रीटमेंटमध्ये सायकोलॉजिकल ट्रीटमेंट देत असताना तुमच्या बुद्धीमधनं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वेव्स येतात आणि ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वेव्स किंवा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जीज ज्या आपल्या येतात त्यामध्ये आपल्या शरीराच्या भोवती एक
ऑरा तयार होतो आणि तो ऑरा हा पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे ते कळतं. आणि त्या ऑऱ्याचं संपूर्ण रूप जे आहे ते तथागतांच्या बौद्ध रूपामध्ये आपल्याला दिसतं. जे काही महापुरुष झालेले आहेत ते प्रत्येक महापुरुषामध्ये अशा प्रकारचं रूप आणि ऑरा आपल्याला दिसतो. ते आमचे सहकारी वाघमारे साहेबांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि खरा इतिहास हा जनतेसमोर कलेच्या माध्यमातून दाखवायचा त्यांनी प्रामाणिकपणे जो प्रयत्न केलेला आहे त्याला मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी सलाम करतो. एवढंच नाही तर त्यांच्याकडे इतरही अजून बरेच कला आहेत. एक सिद्धी कला असते, इतरही कला असतात, ज्योतिषशास्त्र आहे. आता ठीक आहे, ते ज्योतिषशास्त्र हे बुद्धांच्या कुठेही आयडिओलॉजीमध्ये बसत नाही, परंतु हे त्यांना जे प्राप्त आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी रिझनिंग केलेलं आहे की दिस आर द रिझन्स बिहाइंड दॅट. तर अशा प्रकारचं एक कला असलेलं व्यक्तिमत्व हे पुण्यामध्ये आहे, ते आमच्या नात्यात आहे आणि महत्वाचं म्हणजे चळवळीतले आहे म्हणून एक सार्थ अभिमान आम्हा सगळ्यांना वाटतो. मी त्यांच्या ह्या एकूण प्रदर्शनाला मी शुभेच्छा देतो. अशा प्रकारचंच कार्य त्यांचं पुढं चालत राहो. त्यांनी त्यांच्या कल्पनाशक्तीच्या माध्यमातून या भारत देशातला खरा इतिहास आणि कलेमधलं जे काही वेगवेगळे रूप आहेत ते असेच वारंवार प्रदर्शित करत राहो असं मी या ठिकाणी तथागतांच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. आपला परिचय आणि काय नेमकं आपलं भाव. हां, नमस्ते. मी महेंद्र साहेबराव वाघमारे. शिक्षण माझं BCom झालेलं आहे, पण लहानपणापासून चित्रकलेची आवड लागली इयत्ता 7वीपासून आणि 10वीमध्ये मूर्तिकलेचा छंद लागला आणि पुढे BCom होता होता मी बघून एकूण 16 कला अवगत केल्या आणि BCom झाल्यानंतर गणपती कारखाना टाकला आणि 16 कलेपैकी जे काही स्क्रीन पेंटिंग, लॅमिनेशन, टीचिंग, मोमेंटो, बाटिक कला अशा मी येईल ती कामं करत राहिलो. 1997 साली पहिलं प्रदर्शन भरवलं होतं मी, 1 मार्च म्हणून, पहिले पाऊल. आणि आज हे दुसऱ्यांदा भरवतो आहे आयुष्यामध्ये 29 वर्षानंतर. आणि मान्यवरांनी जे काही माझ्याबद्दल 2 शब्द बोलले, माझं चित्र, मूर्ती, शिल्प बघून, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. किती कसं आव्हान करू द्या. कोणते शिल्पाने आव्हान करायचं. हां, या माझ्या चित्रशिल्पकलेमध्ये काही पुतळे मी ब्रॉन्झमध्ये बनवलेले आहेत की जे चौकात बसवतात ते मान्यवरांचे. आणि माझ्या मिसेसचं पुतळाही बनवलेला आहे समोर बसून. त्यानंतर माझं स्वतःचं सेल्फ पोर्ट्रेट काढलेलं आहे. माझ्या वडिलांचंही पोर्ट्रेट काढलेलं आहे आणि काही माझे ओळखीचे आहेत त्यांचंही मी पोर्ट्रेट्स काढलेले आहेत, रिअलिस्टिक पोर्ट्रेट्स. आव्हान त्यामध्ये स्वामी समर्थांचं एक चित्र आहे, ते ब्लॅक अँड व्हाईट फोटो मी अक्कलकोटवरून आणला आणि माझ्या मनाने कलरिंग केलेली आहे. तर बघण्यासारखं आहे, कला रसिकांना आवडेल असं मला वाटतं, अशी इच्छा आहे माझी. ते त्यांनी येऊन बघावे. कोणकोणते जास्त कुठले मी थोडे सांगू शकता? कुठले फोटोचे पोर्ट्रेट आहेत ते? बोललो ना मी आता. स्वामी समर्थांचे पोर्ट्रेट आहे आणि माझे काही मित्रांचे आहेत, काही ऑर्डरप्रमाणे आहे. माझे स्वतःचं आहे, अब्राहम लिंकन यांचं एक पोर्ट्रेट आहे, कॅनव्हास पोर्ट्रेट. माझ्या वडिलांचंही एक पोर्ट्रेट आहे आणि महामाया आणि थेरोपती यांचंही मी आत्ताच एक 10 दिवसापूर्वीच पेंटिंग पूर्ण केलेलं आहे आणि ते एक्झिबिशनमध्ये आहे. तर आपण सर्वांनी यावे. सर आपला परिचय. सर आपला. माझं नाव कवी मभा चव्हाण. एवढा परिचय पुरेसा आहे. मित्र, मुख्य मुद्दा असा आहे की या ठिकाणी माझे मित्र बाळासाहेब गिरी आणि रानकवी जगदीप वनशिव यांच्याबरोबर आलो असताना हॉटेलमध्ये श्रीकांतची गाठ पडली आणि श्रीकांतनी या ठिकाणी बोलवलं. फार बरं वाटलं. एक सायंकाळ अत्यंत कारणी लागली असं वाटतं. मित्र, ही जी मी चित्र पाहिलेली आहेत, महेंद्र वाघमारे यांची जी चित्र पाहिलेली आहे ती छंदातून निर्माण झालेली आहे. त्यांच्या रंगवेगळ्या स्वभावातून निर्माण झालेली आहे. मुख्य म्हणजे प्रत्येक चित्रामध्ये त्या चित्राचं वैशिष्ट्य, प्रत्येक पुतळ्यामध्ये त्या पुतळ्याचा
ती जी व्यक्ती आहे पुतळ्याच्या पाठीमागची तिचे स्वभाव वैशिष्ट्य तिच्या चेहऱ्यावर दिसतात, त्याच्या घड्यांवर दिसतात, डोळ्यामध्ये दिसतात. असं अनेकविध मी पेंटिंग्स बघितली. अहिल्याबाई होळकरांचं मी फार प्रभावित झालो त्या चित्राने. आणि या ठिकाणी जे सिम्बल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे पुस्तकरूपी हे चिन्हरूपी असं जे शिल्प साकार केलेलं आहे ते अत्यंत अप्रतिम शिल्प आहे. आणि या ठिकाणी मला एका बौद्ध लेण्यामध्ये आल्यासारखा भास होतो. मी एवढंच म्हणेल की हे एक चित्र आहे स्मरणात राहिलेले, हे एक चित्र आहे स्मरणात राहिलेले, सुकुमार रंग काही पाण्यात पांगलेले, पाण्यातल्या आगीने केला मला इशारा, अजूनही तसाच आहे वाऱ्यावरी शहारा, अजूनही तसाच आहे हा वाऱ्यावरचा शहारा सगळीकडे महाराष्ट्रभर जावो. सर्वांना धन्यवाद देतो. जय भीम. बुद्धाला नमस्कार करतो. आणि आमचे मित्र प्रशांत निकम, नंतर खंडागळे, या सर्वांना धन्यवाद. हा माने चिन्मय मुळे आणि आमचे सगळे मित्र, विशेषतः श्रीकांतला जास्त धन्यवाद देतो की त्यांनी मला या ठिकाणी आणलं. तुम्हाला धन्यवाद. थँक्यू.